तर माझं नाव कोणालाच कळलं नसतं. धनंजय मुंडे यांनी सांगितले अजितदादांची ती आठवण. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे बोलत होते. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. 2014ला अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी टाकली होती. यावेळीची आठवण मुंडे यांनी यावेळी सांगितली. माझा प्रदीर्घ सहवास नसला तरी 15 वर्ष मी अजितदादा यांच्यासोबत होतो. 2014 साली मला त्यांनी विरोधी पक्षनेते पद दिलं होतं, ज्यावेळी आपण विरोधात होतो. अनेक मान्यवर त्यावेळी होते, जबाबदारी सांभाळणारे अनेक दिग्गज होते, परंतु तरी देखील मला संधी देण्यात आली आणि ती मिळाली नसती तर माझं नाव कोणालाही कळलं नसतं, असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. 2014 ते 2019 5 वेळा यात्रा निघाल्या. हे फक्त त्याच काळात झालं. 2019मध्ये संख्या वाढली. आज दादा आपल्यासोबत नाहीत. आज वहिनी तुमच्यात, आम्ही दादांना पाहत आहोत, असंही मुंडे यांनी म्हटलं आहे. अनेकांनी दादांच्या सोबतचा प्रवास प्रदीर्घ काळचा सांगितला. माझा एवढा प्रदीर्घ काळाचा सहवास दादांचा नसला तरी 15 वर्षाचा सहवास दादांचा माझा नक्कीच आहे. तो राजकीय दृष्ट्या चांगल्या काळातला म्हणावा का वाईट काळातला म्हणावा, मी चांगला आणि वाईट काळ राजकीय दृष्टिकोनातून पाहतच नाही. पण एक नक्की आहे की त्यावेळेस दादांनी माझ्यावर 2014ला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली, ज्यावेळेस पक्ष आपला सत्तेच्या बाहेर आला. खालच्या सभागृहाचं विरोधी पक्ष नेतेपद स्वाभाविक काँग्रेसच्या जागा जास्त आल्यामुळं काँग्रेसकडे गेलं आणि वरच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य जास्त असल्यामुळं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलं. माझ्यापेक्षा अनेक मान्यवर त्या सभागृहातले नेते ती जबाबदारी स्वीकारायला माझ्यापेक्षा उजवे होते, पण तरी दादांनी ती जबाबदारी माझ्यासारख्याला दिली. नाही तर आज ती जबाबदारी दिली नसती तर माझं नाव काय हे सुद्धा महाराष्ट्राला कळालं नसतं. पण ती जबाबदारी दिल्यानंतर दादांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे अध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांच्या खाली नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात कधीच एका पक्षाच्या जन आंदोलनासाठी, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या कल्याणासाठी सलग 5 यात्रा निघाव्यात, हे महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त पहिल्यांदाच झालं. तेही 2014 ते 2019. आणि कुठल्या पक्षाने केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं, दादांच्या नेतृत्वाखाली केलं आणि राज्याचे अध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं. हे सर्व मान्यवर नेते त्या ठिकाणी फिरत होते. आणि म्हणूनच तशा परिस्थितीतही 19 मध्ये जी 14ला संख्या होती ती 14ची संख्या आपली 54 वर आली. हे सगळं करत असताना आज दादा नाहीत याचा विश्वास बसत नाही. पण आज आदरणीय वहिनी, आम्ही दादा तुमच्यात पाहतोय.